हॅलो. एक्सेल दिसतंय समोर तुमच्या? ओके, गुड. चला, तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, फंक्शन्स कसे, स्ट्रक्चर ऑफ फंक्शन बघितलं होतं, स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा इक्वल साइन, फर्स्ट इक्वल साइन, देन फंक्शन नेम, then and there are this in bracket you have arguments, right? So now here as an argument there can be anything, number, text, date, time, formula and function, इसमें से कुछ भी ले सकते हो. और नाउ ये भी बताया था मैंने उसको कैसे यूज करना है इस तरह से. यहाँ पे अभी एज अ आर्ग्यूमेंट ये फंक्शन जो है इसमें फर्स्ट रेंज दिया है, फर्स्ट आर्ग्यूमेंट, सेकंड आर्ग्यूमेंट इज फॉर्मूला राइट हियर. अभी यहाँ पे फर्स्ट आर्ग्युमेंट इज रेंज, देन फॉर्म्युला, देन फंक्शन. म्हणजे याचा यूज करून आपल्याला हवं तसं मॉडिफाय करता येतं. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं सम फंक्शन हे, आणि सम फंक्शन कशासाठी यूज केलं जातं, ॲडिशनसाठी वगैरे. तर त्याच्यासाठी मला एक डेटा लागेल इथे, म्हणून मी एक डेटा करून घेतो इथे. इथे बघा डेटा कसा तयार करून घ्यायचा इझिली. सी now I need number right here, so I'm taking 2 and 4. Two numbers are written directly, and here then right here I'm writing 4 and 6, right? आता हे चार नंबर एकत्र सिलेक्ट करायचे, सिलेक्ट देम टुगेदर, and then using fill handle you can drag here, and again with same selection just go down like here, so then you can fill the numbers easily. क्योंकि वो टेबल रेडी हो जाएगा ना, 2 का टेबल, 4 का टेबल, 6 का टेबल हो रहा है यहाँ पे, है ना. 6, ओ 6 8 हो रहा है, नहीं है, ओके ओके ओके. इस 4 का भी नहीं हो रहा है, मतलब 2 2 ऐड हो रहा है उसको. फाइन. चला, हे सगळे नंबर आहेत. आता याच्यावर आपल्याला सम फंक्शन यूज करायचं आहे. समजा काही वेळेला तुम्हाला असा फुल डेटा दिला जातो, या सगळ्यांची बेरीज करायची असते, किंवा आपण सरळ एक डेटा तयार करूया याचा. लेट्स राइट हियर, मोबाइल शॉप ही बना देते हैं उसको, ओप्पो, वीवो, हाँ बताओ आगे. रेडमी, मतलब लाल वा, मी लाल. सैमसंग, सैमसंग, रहने दो. नोकिया और वन प्लस, वन प्लस. आई एम राइटिंग लाइक दिस. आई आई का फोन आने दो. और रियलमी, ठीक आहे, रियलमी. चला, आता हे जे आहेत ना, हे ऑप्पो, विवो वगैरे ही नावं क्लिअर दिसत नाही आहेत. काय करायचं अशा वेळी? हम्म, हाँ इधर. So column heading, line, and here you can drag or you can double click also, so that it will automatically take that the length of that bigger word in that column. म्हणजे इथे येऊन तुम्ही असं डबल जर क्लिक जर केलात, ऑटो एडजस्ट कर देता है ये. कितना एडजस्ट करेगा इस कॉलम में, इन द फुल कॉलम. सबसे बड़ा वर्ड कौन सा है, सबसे बड़ा वर्ड कौन सा है, ये है. तो आपको है तो हाँ उसके साइज से. यहाँ पे सैमसंग बहुत बड़ा है, तो उसके हिसाब से ऑटोमेटिकली वो एडजस्ट कर देगा यहाँ पे, ठीक है. अभी नाउ आई नीड हियर अगेन सेल्समैन 1, सेल्समैन 2. नाम भी डाल सकते हो यहाँ पे, लेकिन मैं अभी ये डाल रहा हूँ, सेल्समैन 1 डाल दिया. और ये ओके, तो ये हमारा अभी डेटा है, ठीक है. रॅन्डम नाही आहे. सगळ्यांना दिसतंय, ऑनलाईन सगळ्यांना दिसतं. ओके, थोडंसं यांना आपण फॉर्मॅट पण करूया.
ओके, सो दिस इज द डेटा और नियर। अब मुझे क्या फाइंड आउट करना है यहाँ पे, अगर कोई ऐसा क्वेश्चन है आपको, ये यू नीड टू फाइंड आउट टोटल नंबर ऑफ मोबाइल सोल्ड। ये पूरे एक महीने का है, मंथ ऑफ से अक्टूबर, अक्टूबर 2021। गुड मॉर्निंग सिस्टर। सो अक्टूबर 21 इज द मंथ और ये पूरा सेल्स है। नाउ यू नीड टू काउंट ऑल सेल्स ऑफ अक्टूबर। अक्टूबर मध्ये किती सेल झालाय टोटल? कैसे निकालोगे? हम्म देखिए, तो मैं यहाँ पे लिख रहा हूँ अभी, टोटल नंबर ऑफ मोबाईल्स, बघा प्रत्येक नंबरची व्हॅल्यू कशी हे होते, मोबाईल्स सोल्ड, टोटल नंबर ऑफ मोबाइल सोल्ड इसमें। तो अभी ये यहाँ पे नहीं दिख रहा है, राइट? मैं क्या कर सकता हूँ, इसको थोड़ा सा यहाँ पे कुछ है तो यहाँ पे डिलीट कर दिया तो भी आ जाएगा। अदरवाइज ये सेल है, सेल 1 2 3 4 को सिलेक्ट कर दो एंड मर्ज एंड सेंटर, इसको मर्ज करके लेना है तो आपको ऐसे दिख जाएगा। मर्जिंग मतलब क्या होता है, व्हाट इज मर्जिंग? या इफ देर आर मोर देन वन सेल्स, इनको आप एक सेल बना सकते हो। तो यहाँ पे टोटल नंबर ऑफ मोबाइल सोल्ड बाय ऑल सेल्समैन आपको यहाँ पे निकालना है आंसर। तो इसके लिए फंक्शन कौन सा यूज करना पड़ेगा? थैंक यू सिस्टर। हाँ, बोलो। फंक्शन कैसे यूज करना पड़ेगा और क्या करना पड़ेगा? इज इक्वल टू सम, सम लिया, ब्रैकेट दे दिया। अब किसको सिलेक्ट कर दूं? पूरा पूरा डेटा को, यहाँ से यहाँ तक और पुरा। तर हे करेक्ट आहे। सगळे हे काय युनिट आहेत, किती युनिट त्यांनी सेल केलेले आहेत हे सगळं दिलेलं आहे, राईट? तर त्याच्यासाठी जर तुम्हाला याचा आन्सर काढायचा असेल, टोटल नंबर ऑफ मोबाईल सोल्ड, त्यानंतर हा पूर्ण डेटा सिलेक्ट करायला पाहिजे। आणि ह्या पूर्ण डेटा सिलेक्ट करत असताना इथे बघा, फर्स्ट सेल काय, या रेंजची फर्स्ट सेल काय सांगा, फर्स्ट सेल ऑफ दिस रेंज V216, राईट? टू टू म्हणजे ही पहिली रेंज, पहिली सेल आहे आणि सी लास्टची सेल आहे। सगळ्या सेल जर तुम्ही सिलेक्ट केल्या तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल, टोटल नंबर ऑफ मोबाईल सोल्स, आणि ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटर करा। ओके, आता हेच काम तुम्हाला अजून फास्ट पण करता येतं। कसं करता येतं, समजा तुम्हाला ॲडिशन करायची आहे, ॲडिशन, येस, हाँ, इज इक्वल टू सम, ओके, पहला जो है, हाँ, लाइक सिलेक्ट हियर, हाँ, कॉलन एंड देन लास्ट रेंज, हाँ, कॉलन लास्ट रेंज भी डाल सकते हो, ऐसे भी सिलेक्ट कर सकते हो, ऐसे ऐसे सिलेक्ट कर दो, कंट्रोल शिफ्ट लेफ्ट एरो राइट एरो, पूरा रेंज सिलेक्ट हो जाएगा एंड यू कैन इजीली डू इट। इससे भी फास्ट है। तो उसके लिए क्या है, ये फॉर्मूला हमको लिखते हैं ना ऐसे, इज इक्वल टू सम, ये जो सम फॉर्मूला का एक शॉर्टकट है, उसका शॉर्टकट है ये, यहाँ पे मैं लिख रहा हूँ अभी, देखो, आल्ट प्लस, आणि तुम्ही पण नोट्स काढून घ्या रे ऑनलाईन वाले, नुसतं असं स्क्रीन कडे बघत बसू नका भूतासारखी। आल्ट प्लस इज इक्वल टू आहे बघा, मी जर इथे घेतलं आल्ट प्लस इज इक्वल टू, बघा, जस्ट प्रेस आल्ट इक्वल टू, बघा त्याच्या वरचा कॉलम ऑटोमेटिक त्याने सिलेक्ट केला, आपल्याला काही करायची गरज नाही। ऑल्ट, एक ऑल्ट की है कीबोर्ड पे एंड इक्वल साइन है, उसको सिर्फ आपको प्रेस करना है, देखो आल्ट इक्वल टू, इसने क्या किया, ये पूरा रेंज ऑटोमेटिकली सिलेक्ट किया। लेकिन इसने ये सम फंक्शन भी डाल दिया ना, ये पूरा हमने कुछ लिखा ही नहीं। तो आपको ये रेंज है ना, सिर्फ ये रेंज नहीं चाहिए, पूरा रेंज चाहिए, तो आपको सिर्फ रेंज सिलेक्ट करना है बस बाद में, और एंटर कर दो, हो गया काम। आल्ट एंड इज इक्वल टू उसका शॉर्टकट है, रिमेंबर। सम फंक्शन के लिए कभी कभी बहुत बार ये सम फंक्शन यूज होता है, तो उसके लिए इसको यूज कर दो, आल्ट एंड इज इक्वल टू, ठीक आहे। आता हे जे नंबर्स आहेत हे काय आहेत, टोटल नंबर सोल्ड। आणि आता ठीक आहे, मला आता इथे अजून एक लाईन ॲड करायची आहे, कशी ॲड करू, हाऊ टू ॲड वन मोर लाईन, एक्स्ट्रा लाईन हवी आहे इथं।
हां, रो हेडिंगला जायचं, राईट क्लिक करायचं आणि इन्सर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्टकटनं करायची असेल कीबोर्ड शॉर्टकट, तर बघा जिथे तुम्हाला रो हवी आहे त्या कुठल्याही रोला जायचं पहिल्यांदा. समजा इथं मला हवी आहे. तर कंट्रोल कंट्रोल की असते आणि न्यूमरिक कॅडवर प्लस साइन असतं इकडे. कंट्रोल प्लस किया तो ये ऐसे एक डायलॉग बॉक्स आता है यहाँ पे. इंसर्ट, देखो मग हे इंसर्ट काय, इंसर्ट सेल्स, इंसर्ट रो, पूरा एक रो चाहिए ना, तो आपको सिर्फ ये रो को सिलेक्ट करना है, एंटर करना है ऐसे. फिर आपने F4 दबा दिया तो रो इंसर्ट होती जाएगी बाद में. अभी अरे रिपीट होगा. देखो पहले क्या करना है, जहाँ पे रो इंसर्ट करना है या कॉलम इंसर्ट करना है, इट्स अप टू यू. से आपको यहाँ पे कॉलम इंसर्ट करना है रेडमी और वीवो के बीच में. तो यहाँ से भी कर सकते हो, यू कैन डायरेक्टली गो ऑन कॉलम हेडिंग, राइट क्लिक एंड इंसर्ट. सही, इससे भी कर सकते हो. लेकिन यहाँ पे कहीं पे थोड़ा ये होगा, ये है ना, ये कुछ प्रॉब्लम कर रहा है. चलो मैं यहाँ पे दिखा देता हूँ. राइट क्लिक और इंसर्ट. क्या बोल रहा है, माइक्रोसॉफ्ट कांट इंसर्ट न्यू सेल्स बिकॉज इट वुड पुश नॉन एम्प्टी सेल टू द एंड. क्या प्रॉब्लम कर रहा है, प्रॉब्लम तो होना नहीं चाहिए. चलो यहाँ पे देखते हैं. देखो यहाँ पे मैं इंसर्ट कर रहा हूँ. अरे हुआ क्या है इसको, चलो मैं यहाँ पे कुछ लिख देता हूँ नंबर्स, और यहाँ पे नंबर लिख लिया. ठीक है. चलो तो आता ह्या एफ आणि एच ह्याच्यामध्ये एक जी कॉलम आहे. यू वॉन्ट वन मोर कॉलम, और यहाँ बिटवीन दिस एच एंड आई यू नीड वन मोर कॉलम. सो यू कैन राइट क्लिक ऑन एच और आई एंड क्लिक इंसर्ट, सो यू गेट दिस कॉलम. तो यही काम करना है आपको. तो देखो कंट्रोल और प्लस साइन न्यूमरिक कैड पे रहता है, प्लस करना है. तो एक डायलॉग बॉक्स आएगा इंसर्ट का. इसमें से आपको क्या इंसर्ट करना है, रो या कॉलम, बता दो और ओके कर दो. एक कॉलम एक्स्ट्रा आ जाता है. फिर F4 प्रेस करते रहो, कॉलम जितने चाहिए आएंगे. F4 क्या करता है, एक्शन रिपीट करता है. तो लास्ट एक्शन में हमने क्या किया था, कॉलम इंसर्ट किया तो कॉलम इंसर्ट करेगा. अभी मैंने अगर इसको डिलीट कर दिया, देखो डिलीट और F4 प्रेस करते रहो, अभी कॉलम डिलीट होते जाएंगे. मतलब एवरी टाइम आपको कमांड लेने की जरूरत नहीं है, ये कॉलम डिलीट होते जाएंगे. समझ में आ रहा है. ओके, तो किधर थे हम, यहाँ पे थे. तर मला आता इथे जर एखादी रो इन्सर्ट करायची असेल, कुठेही करता येते इन्सर्ट. समजा इथे मला करायची आहे याच्यामध्ये, कुठल्याही रोला जायचं, कंट्रोल अँड प्लस, एंटर रो, एंटर. फिर F4 प्रेस करते रहो, यू गेट मोर रोज. यू वांट टू डिलीट, जस्ट सिलेक्ट देम ऑल, कंट्रोल अँड मायनस. प्लस जर ॲड करत असेल तर हे मायनस डिलीट करत असेल, बघा डिलीटचा डायलॉग बॉक्स येतो. हळूहळू व्यवस्थित बस. अभी करना क्या है, ये पूरे रो डिलीट करने हैं, एंटायर रो, तो सबको डिलीट कर दो इस तरह से. तो इजीली आप रो ऐड भी और डिलीट कर सकते हो. ऐड रो और कॉलम, इसमें CTR कंट्रोल प्लस प्लस, दोन प्लस नाही आहे हे, आपल्याला फक्त सांगायला लिहिलेलं आहे, फक्त कंट्रोल प्लस आणि टू डिलीट, डिलीट रो और कॉलम, कंट्रोल प्लस माइनस, माइनस करना है, कंट्रोल माइनस. ठीक है. चलो तो अभी ये तो समझ में आ गया रो कैसे ऐड करना है. नाउ आई वांट टू, इसका टोटल निकलना है. अभी ये अपो का टोटल निकलना है मुझे, तो यहाँ पे आय राईट टोटल. फंक्शन कशी यूज होतं ते मला सांगायचं आहे. टोटल काढायची आहे इथे ऑनलाईन. येस, ओके. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इथे हे Oppo आहे ना, हे Oppo मोबाईल फोन सगळ्या सेल्समॅननी, टोटल 12 सेल्समॅननी किती विकलेत शोधायचं आहे. हाऊ टू डू इट देन. इथे काय करायचं, आल्ट इक्वल, हो गया, एंटर करतो. अभी
इसको सिर्फ यहाँ पे ड्रैग करना, काम खत्म हो गया, राईट. आता हे झालं आपलं सगळ्यांची टोटल प्रत्येकाची. याला थोडासा आपण, वो सम ही आएगा जनरली, उसका सम जनरल ज़्यादातर वो सम ही यूज़ होता है. अभी यहाँ पे मैंने अगर सम कर दिया, टोटल निकाल दिया, तो ये कैसा होगा टोटल, व्हाट इज द टोटल. यहाँ पे भी मैं टोटल निकाल रहा हूँ. आल्ट इक्वल, देखो वो ऑटोमॅटिक रेंज सिलेक्ट कर देता है. जिथं आपण आन्सर सील ठेवतो त्याच्या बरोबर इकडून उभे रेंज ऑटो सिलेक्ट होते. तुम्हाला फक्त चेक करायचे की त्याने व्यवस्थित रेंज सिलेक्ट केली की नाही, म्हणजे ऑप्पोपासून रिअलमी पर्यंत घेतले की नाही. तेवढं लक्षात आलं की बस एंटर प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल इथे, आणि हे ड्रॅग करा इथंपर्यंत. दॅट्स इट. अजून एक खाली घेतला तसं, बघा 1920 येतं, आणि समजा हे इकडून घेतलं, तोच नंबर येणार आहे. का बरं, या सगळ्यांची बेरीज 1920च असणार आहे. हे सगळे टोटल करून घेतले, त्याची पण बेरीज 1920च येईल. त्यामुळे अरे 1920 मूवी देखा क्या तुम लोगों ने. अच्छा नंबर, व्हेरी गुड. चला आता सम फंक्शन कसं यूज करायचं मस्तपैकी लक्षात आले, राईट. आता समजा काय करायचं, आपल्याला पुढचं फंक्शन बघायचं आहे. ह्या प्रत्येक नंबरचा अर्थ वेगळा आहे, हे लक्षात येते ना. हे 156 वेगळा आहे, हे 72 वेगळा आहे, हा वेगळा आहे. ओके. मग समजा आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये मोबाईलची प्राईस पण ॲड करायची आहे. मोबाईल प्राईस ॲड करण्यासाठी मग परत मला कॉलम लागेल इथे. मग त्याच्यासाठी राईट क्लिक आणि इन्सर्ट केलं, एक कॉलम मिळाला. इथं काय इश्यू आहे या सीटला. प्रॉब्लम तो नहीं होना चाहिए, कुछ तो प्रॉब्लम है. चलो, तो पहले हम फंक्शन के पास जाते हैं. ओके. तो ये है सम फंक्शन. नाउ यू न्यू हाउ टू यूज एंड दिस. अभी नेक्स्ट फंक्शन है प्रोडक्ट का. प्रोडक्ट फंक्शन क्या कर देता है, मल्टीप्लाई करके देता है वो. सो इसको इज इक्वल टू, पहले आपने ऐसे प्लस साइन भी लिखा तो भी चलता है, इक्वल और प्लस साइन सेम वर्क्स. ऐसे पी आर, देखो ये प्रोडक्ट फंक्शन ले लिया, टैप कर दिया, तो भी इट वर्क्स. प्लस एंड इक्वल, जनरली इक्वल साइन यूज़ करो. तो यहाँ पे अभी आपको नंबर्स को मल्टीप्लिकेशन करना है. तो अगर मुझे ये दोनों का मल्टीप्लिकेशन करना है, इन दोनों का, तो इन दोनों को सिलेक्ट कर दिया मैंने, और एक ही रेंज दिया, ओनली जस्ट गिव वन रेंज एंड ड्रैग डाउन, ऐसे प्रोडक्ट हो जाता है. इज इक्वल टू पी आर ओ, ये प्रोडक्ट, और जो नंबर्स आप उसको देंगे पूरे नंबर्स का वो प्रोडक्ट करके देगा. इतने सारे नंबर सेलेक्ट कर दिए और एंटर कर दिया. ये इसका मल्टीप्लिकेशन, बहुत ज़्यादा मल्टीप्लिकेशन है, बहुत बड़ा नंबर है, इसीलिए ऐसे दिखता है वो. जर तुम्हाला समजा तुम्हाला इथं काढायचं असेल, हा डेटाच मला बाजूला घ्यावा लागेल कुठेतरी. कॉपी, इधर रखो इसको, न्यू शीट पे. चला आता मग प्रॉडक्ट फंक्शन यूज करायचं जर असेल तर इथे मला आधी कॉलम लागेल, इन्सर्ट, आणि इथे मी आता युनिट सोल्ड, किती युनिट त्याने सेल केलेले आहेत इथे मला टाकायचं आहे या ठिकाणी, राईट. ये क्वांटिटी हो गया. यस यस यस, यू आर राइट. ये आपको के यूनिट हो गए, इसका प्राइस लिखना पड़ेगा हमें, प्राइस. हर एक को प्राइस चाहिए ना लिखने का. यहाँ पे इंसर्ट, फिर यहाँ पे इंसर्ट कर दिया, फिर यहाँ पे क्लिक कर दिया, F4 से आ रहा है, देखो. अभी यहाँ पे प्राइस चाहिए, तो ये कॉपी करूँगा मैं, देखो कॉपी, कंट्रोल से सबको सिलेक्ट करके ले लिया, ऑल सेल सिलेक्टेड यूजिंग कंट्रोल, देन कंट्रोल वी, पेस्ट कर दिया, सब जगह ऑटोमेटिक प्राइस आ गया. अभी यहाँ पे आपको प्राइस डालना है, तो प्राइस डालने के लिए आपको रैंडम नंबर चाहिए. अभी आप रैंडम, रैंड बिटवीन फंक्शन है ना, मैं बता दूंगा, क्योंकि अभी पता चला है फंक्शन क्या होता है. तो यहाँ पे आपको प्राइस डालना है. तो प्राइस डालने के लिए
राइट हियर आई विल राइट अ फंक्शन इज इक्वल टू रैंड बिटवीन, ये फंक्शन है, देखो ये रैंड बिटवीन। तो इसको टैब कर दिया, तो इसको कितने आर्ग्यूमेंट है बताओ, नंबर ऑफ आर्ग्यूमेंट। वो उसका मतलब मैं बताऊंगा, पहले मुझे बताओ नंबर ऑफ आर्ग्यूमेंट्स कितने हैं। दो है, अच्छा मुझे आज सुनाई दिया रो। अरे ऑनलाईन वाले करते की नाही, आर्ग्युमेंट किती आहेत, या फंक्शनला आर्ग्युमेंट किती आहेत? कोण आहे की नाही? आहेत तर. सिद्धांत तू जॉईन झालास का इथून? सिद्धांत गायकवाड, महेश, गौरव, या फंक्शनला आर्ग्युमेंट किती आहेत? दिसत नाहीये ते? खालची टूल टिप दिसत नाहीये का? एक मिनिट, एकच मिनिट, एक मिनिट. हे कुठलं आहे? गुगल मीट. हा आता बघा, इज इक्वल टू रँड बिटवीन नावाचं फंक्शन आहे, मी घेतलं आता. हे तर दिसतं का, मी एक लिस्ट दिसते तुम्हाला? हां, आता ही लिस्ट मी रँड बिटवीन नावाचं फंक्शन सिलेक्ट केलं, टॅब प्रेस केलं म्हणजे ॲटोमॅटिक ते फंक्शनचं नाव येईल, ओपनिंग ब्रॅकेट येईल आणि त्याच्या खाली इथं तुम्हाला हे दिसते टूल टिप बघा, रँड बिटवीन, आणि इथं काहीतरी दिसते. याच्यात किती आर्ग्युमेंट आहेत असं तुम्हाला प्रश्न विचारलाय मी. आर्ग्युमेंट किती आहेत? किती? टू, दोन की तीन? टू, राईट. दोनच आर्ग्युमेंट आहेत, एक बॉटम, एकच कॉमा आहे, दुसरा आहे टॉप. दोन आर्ग्युमेंट आहेत. रँड बिटवीन फंक्शन काय आहे, याला कुठलाही रँडम नंबर तुम्हाला घेता येतो. मग रैंड बिटवीन बॉटम, लहान, मिनिमम नंबर क्या चाहिए आपको यहाँ पे? तो अभी ये फर्स्ट ओप्पो का मिनिमम प्राइस बताओ मुझे क्या होगा? इतना बड़ा है? 9990 से सुरू करते आहे. तर ते ऑप्पोचे जर नंबर आपल्याला लिहायचं असेल तर कमीत कमी बॉटम म्हणजे कमीत कमी एवढी प्राइस घे, आणि जास्तीत जास्त टॉप, टॉप समजा आपण घेऊया 21999, या दोन रेंजमध्ये कुठलाही नंबर तुम्हाला आता ते देईल बघा. आता कळलं टॉप एंड बॉटम म्हणजे काय? एंटर कर दिया, देखो ये 14,000 दे दिया उसने, रैंडम कोई भी देगा. अभी आपको सिर्फ इसको ड्रैग करना है ऐसे, ये ड्रैग कर दिया तो आपको प्राइस मिल जाएगा सबके लिए. ठीक आहे. आता सगळ्यांचीच प्राइस पाहिजे आपल्याला, तेही रँडम हवी आहे. त्याच्यासाठी मी हा जो फॉर्म्युला आहे किंवा फंक्शन आहे कॉपी करायचा आहे. कॉपी दिस फंक्शन, कंट्रोल सी, कॉपी करा. इथे ठेवायचं आहे ना, या सगळ्यांना आधी सिलेक्ट करून घ्या. पहिल्यांदा याला सिलेक्ट करून घ्या इथपर्यंत बघा. मग परत इथे याला सिलेक्ट केलं, कंट्रोल की प्रेस करून ठेवली आहे मी. जर तुम्हाला असं सलग सिलेक्शन करायचं नसेल तर कंट्रोल की प्रेस करून ठेवा आणि असं सिलेक्ट करा, झालं. आता हे सगळे कॉलम सिलेक्ट झाले, कंट्रोल व्ही, सगळी ऑटोमॅटिक प्राइस आल्या बरोबर. कंट्रोल व्ही, पेस्ट, पेस्ट करायचं आहे. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, तंद्री लावू नको. हां, चला अजून कुठं मला प्राइस हवी आहे, इथं आयफोन आणि रिअलमीला प्राइस हवी आहे, इथं मी इन्सर्ट केला. अजून एक इन्सर्ट करूया. हां, हा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे नंतर, हे लक्षात घ्या. हे बघा, हे परत कॉलम मी सिलेक्ट केला आणि दुसरा कॉलम कंट्रोल की प्रेस करून दुसरा कॉलम सिलेक्ट केला, आणि इथे मी कंट्रोल व्ही, किंवा आपण एक काम करूया, परत हे जे फंक्शन आहे इथे तर सगळीकडे तेच फंक्शन असतं, फक्त कॉपी करायचं आहे, कॉपी, आणि आणि यांना सिलेक्ट करून पहिल्यांदा सिलेक्ट करा असं व्यवस्थित, कंट्रोल व्ही. इथं प्राइस कॉपी करायची आहे. आता हे रँड बिटवीन फंक्शन असल्यामुळं रँडम, हे जसं तुम्ही काही समजा काहीतरी एंटर केलं इथे ना, ह्या व्हॅल्यू सगळ्या चेंज होत राहतात बघा. तुम्ही शीटमध्ये काहीही चेंज करा, समजा दुसऱ्या ठिकाणी काहीतरी लिहिलं असं आणि एंटर प्रेस करा, वैल्यू ऑटो चेंज होत रहता, बिकॉज वो फंक्शन वोलेटाइल फंक्शन है, उसका काम ये है रैंडम नंबर दे दो. वो जित ऐसे होता है, वो ऑटोमेटिक कैलकुलेट होता रहता है. तो इससे प्रॉब्लम क्या होगा, यहाँ पे एक नंबर आया, फिर नेक्स्ट टाइम वो अलग नंबर दिखाई देगा. तो ये प्रॉब्लम आपको अभी निकालना है.
तो उसको निकालने के लिए क्या करना पड़ता है, पहले देखो यो जो जहाँ पे हमने रैंडम फंक्शन यूज किया है उसको सिलेक्ट कर दो, है ना. आपल्याला काय करायचं आहे, आता इथं 17,240 आहे ना, 20,554 आहे ना, हीच व्हॅल्यू इथं राहायला पाहिजे. परत मी एंटर प्रेस केलं की चेंज व्हायला नको, असं जर वाटत असेल तर सगळ्यात आधी त्याला कॉपी करायचे आहे. ये सबको कॉपी कर दो. अभी मैंने अगर ये कॉपी कर दिया तो कॉपी क्या हो जाएगा, ये फंक्शन कॉपी हो जाएगा. वैल्यू नहीं कॉपी होता है, फंक्शन वैल्यू सब कुछ कॉपी हो जाएगा. अभी यही वैल्यू यहाँ पे ही पेस्ट करने हैं, मुझे निकालना है, ये फंक्शन निकालना है, यहाँ से वैल्यू पेस्ट करने हैं. उसके लिए पहले उसको कॉपी कर दो एंड हियर यू हैव पेस्ट ऑप्शन, पेस्ट. मैंने डायरेक्ट पेस्ट कर दिया ना, कुछ फर्क नहीं पड़ेगा, फॉर्मूला फिर से पेस्ट होगा. मुझे पेस्ट क्या करना है, ये वैल्यूज पेस्ट करने हैं. यहाँ पे ये जे 17,240 ही व्हॅल्यू पेस्ट करायची आहे, त्याच्यासाठी गो टू पेस्ट, बट हियर इन दिस ड्रॉप डाउन बॉक्स यहाँ पे जाना है. ये पेस्ट स्पेशल का ऑप्शन होता है, पेस्ट स्पेशल. यहाँ पे देखो पेस्ट व्हॅल्यूज दिख रहा है, दिसते तुम्हाला ऑनलाईन पेस्ट व्हॅल्यूज. हो बघा, पेस्ट व्हॅल्यूज गेल्यामध्ये 3 ऑप्शन आहेत इथे बघा, व्हॅल्यूज आहे, त्यानंतर व्हॅल्यूज अँड नंबर फॉर्मॅटिंग आणि व्हॅल्यूज अँड सोर्स फॉर्मॅटिंग. त्यातला पहिला ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचा. याला क्लिक केलं की आता इथं ह्या ज्या व्हॅल्यू आहेत इथे 13,297 वगैरे बघा, इथे तुम्हाला तुम्ही फॉर्म्युला बॉक्समध्ये दिसते, इथं आता फंक्शन गायब झाले आणि तिथं व्हॅल्यू आहेत. आणि इथे बघा, इथे आता हे जे आहे ना सेकंड कॉलम, मी थोडा मोठं करतो याला बघा. आता ह्या ज्या आहेत 17,744 ह्या कशामुळे आलेल्या आहे, हा नंबर सांगा, हा नंबर कसा आला है, ही वैल्यू है कि फंक्शन है, मला सांगायचं तुम्ही. फंक्शन है, ये फंक्शन है, ये फॉर्मूला बार में दिखाता है डायरेक्ट. और यहाँ पे जाओ तो ये वैल्यू देखो, अभी ये अभी वैल्यू मतलब दिस फंक्शन का जो नंबर आया था वो कन्वर्ट हो गया वैल्यू में. तर या सगळ्यांचं जर असं करायचं, पहिल्यांदा जिथं फंक्शन आहे रैंड बिटवीन फंक्शन, याला सिलेक्ट करून घ्या, फर्स्ट स्टेप. उसको कॉपी करना है, कॉपी, वो सिलेक्शन वैसे ही रहने दो, यहाँ पे ही पेस्ट करना है. तो पेस्ट करते वक्त डायरेक्ट पेस्ट करना नहीं है, गो टू दिस ऑप्शन एंड पेस्ट वैल्यूज, इस पे क्लिक कर दो तो ऑटोमेटिक वो जो अभी वैल्यू में कन्वर्ट हो जाएगा यहाँ पे. ते कारण ते रँड फिक्शन फंक्शनचं काम आहे, थोडा जरी चेंज झाला शीटमध्ये तर चेंज करतं ते, आता इथून पुढे चेंज करणार नाही ते. तो अब सबका ऐसे करना है, तो इसलिए मैं क्या करूँगा, थोड़ा शीट को छोटा कर दिया, इसीलिए छोटा करना होता है, ये सब इजीली काम कर सकते हो. तर मग आता हे सिलेक्ट, ये नंबर को सिलेक्ट कर दिया, इस कॉलम को सिलेक्ट कर दिया, ऑल प्राइस कॉलम्स ना यू नीड टू सिलेक्ट, ऐसे पूरे सबको सिलेक्ट कर दो, देन कॉपी, फिर वहीं पे जाके पेस्ट वैल्यूज. मल्टीपल सिलेक्शन में नहीं काम होगा बोल रहा है, ठीक है चलो मैं यहाँ पे कर देता हूँ, एक एक को कर देता हूँ, कॉपी और पेस्ट. यहाँ पे भी मैं क्या करूँगा, अभी डायरेक्ट पेस्ट कर सकता हूँ मैं, नो इश्यू. पेस्ट व्हॅल्यू देखो, या कॉलमला जायचं, इथून पेस्टला जाऊन व्हॅल्यूज पेस्ट करायचे आहेत. चिराग लक्षात येते ना, व्हॅल्यूज बघा, आता जिथं जिथं मी व्हॅल्यूज चेंज करतोय तिथे चेंज होत नाही, पण इथे चेंज होतो, इथे चेंज होतोय बघा, पेस्ट वैल्यूज. अभी लास्ट ये 2 कॉलम, ये क्यों हो रहा है, क्योंकि ये यहाँ पे सम फंक्शन यूज किया है, तो उसको होने दो, उसका कोई प्रॉब्लम नहीं है. अभी आपको करना है यहाँ पे, ये लास्ट अभी हो गया काम. अभी इन दोनों का प्राइस, ओप्पो का प्राइस निकालना है, तो और वन मोर कॉलम आई नीड राइट हियर, एक और कॉलम लगेगा यहाँ पे. तो यहाँ पे राइट क्लिक करके इंसर्ट कर दिया मैंने, वन मोर. फिर ओप्पो का जो भी बिल है, बिल अमाउंट यहाँ पे आ जाएगा. फॉर दैट बिल अमाउंट कौन सा अभी फंक्शन यूज होगा, प्रोडक्ट होगा, इज इक्वल टू PRODUCT प्रोडक्ट, और ये दोनों को सिलेक्ट कर दो, यूनिट और प्राइस, इसको सिलेक्ट करना है, एंटर कर दो. फिर यहाँ पे डबल क्लिक, हो गया. तो यहाँ पे फिर से यहाँ पे और एक कॉलम लेंगे, कॉलम चाहिए मुझे, ये कॉलम आ गया, यहाँ पे इसका बिल निकालना है, ओप्पो बिल, इसका बिल. तो बिल अगर निकालना है तो इस तरह से निकाल सकते हो. लेट्स राइट इट,
यहाँ पे भी प्रोडक्ट फंक्शन लिखना है, लेकिन मैं क्या करूँगा, जस्ट इसको कॉपी करूँगा, कॉपी यहाँ पे पेस्ट कर दिया, देखो वो ऑटोमेटिक ले जाएगा, ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नहीं है, ऑटोमेटिक वो ये दोनों सेल लेगा इस तरह से। फॉर्मूला कॉपी हो गया, तो यही एक्सेल का यही जास फंडा है की अभी आन्सर तुम्हाला इधर आहे और इसके सोर्स सेल यहाँ पे आहे बघा. आन्सर आपल्यासाठी काय आहे, ही सेल आहे F4, त्यानंतर प्राइसची सेल आहे E4 आणि ऑप्पोची सेल आहे D4, हे आपल्यासाठी फॉर ह्यूमन बीइंग. पण एक्सेल ऐसा नहीं काम करेगा. एक्सेल को क्या है, यहाँ पे एक सेल है, उसके लेफ्ट साइड में दो सेल है, उसके दो साइड में जो भी वैल्यू है उसका उसको लेके यहाँ पे मल्टीप्लिकेशन करना है बस. उसको ऐसे समझ में आता है. तो जब यहाँ का फॉर्मूला आप यहाँ पे कॉपी कर देते हो तो उसको समझ में आता है आंसर सेल यहाँ पे है, उसके लेफ्ट साइड के दोनों का मल्टीप्लाई करना है. अगर मैं यहाँ पे रख देता हूँ, देखो यहाँ पे पेस्ट कर दूंगा तो ये 6 और 50 का इसका मल्टीप्लिकेशन हो जाएगा. अगर मैंने लगाया तो हाँ, यहाँ के मैंने अगर देखो यहाँ पे मैं वही फॉर्मूला मैंने यहाँ पे कॉपी कर दिया, ये भी यहाँ पे फॉर्मूला है प्रोडक्ट, अभी मैंने कॉपी कर दिया ये फॉर्मूला और मैंने यहाँ पे पेस्ट कर दिया. आंसर क्या आएगा बोलो, यहाँ पे आंसर क्या आएगा, 0 आएगा, क्योंकि ये देखो ये दोनों सेल वो ऑटोमेटिक ले लेता है. ये एक्सेल का स्ट्रक्चर है इस तरह से, म्हणून आपल्याला लवकर फास्ट काम होतं त्याचं. एक फॉर्म्युला लावला की सगळ्यांचं बरोबर काम होतं. आता इथे हा फक्त फॉर्म्युला कॉपी करतं, व्हॅल्यू कॉपी करत नाही. फॉर्म्युला आणि सेलचे ॲड्रेस ते स्ट्रक्चर कॉपी करतं फॉर्म्युल्याचं फक्त, आणि त्याच्यानुसार ऑटोमॅटिक सेलचा ॲड्रेस चेंज होतो ऑटोमॅटिक. आता इथे सुद्धा आपण ॲडिशन केली होती, बरोबर आहे, ऑपोची ॲडिशन केली होती. आता मी हाच फॉर्म्युला मी फक्त इकडे घेतला असा तर यांची सुद्धा ऑटोमॅटिक ॲडिशन होते. हे बघा, हे कशामुळे होतं, इथं फॉर्म्युला कॉपी होतो डायरेक्टली डायरेक्ट, आणि त्यामुळे याचे बरोबर आन्सर तुम्हाला येऊन जातं पटकन. चला इथंपर्यंत लक्षात आले आता सगळ्यांच्या, टेबल कसं तयार करायचं असतं हे बघा, इझिली काम होऊन जातं तुमचं असं. चला आता ही शीट कुठली आहे, शीट नंबर 2. आपण जाऊया इंट्रो शीटवर. ओके, तर प्रॉडक्ट फंक्शन लक्षात आलं कसं यूज करायचं असतं, गुणाकार करायचा आहे, कळलं का? हॅलो, ओके. आता अरिथमेटिक फंक्शन मधलं पहिलं फंक्शन आहे सम, दुसरं आहे प्रॉडक्ट, तिसरं आहे कोशंट. प्रॉडक्ट फंक्शन मल्टिप्लिकेशन. आता कोशंट म्हणजे डिव्हिजन करायचे आहे तुम्हाला, डिव्हिजन. तर डिव्हिजन करण्यासाठी तुम्ही समजा एक नंबर आहे 100, दुसरा नंबर आहे 30. यू वॉन्ट टू डिवाइड दिस 100 बाय 30. 100ला डिवाइड करायचं आहे. काय भागाकार येईल किंवा आन्सर काय असेल, इक्वल 100 डिवाइडेड बाय 30. ओके, क्या आंसर आएगा, 100 को अरे कर दो ना, ये 0 0 निकाल दो, ये 0 ये 0, 10 डिवाइडेड बाय 3 है, हाँ 3.33. तर हे जे ना पहिला पार्ट 3 पॉईंट या पॉईंटच्या आधी डेसिमलच्या आधीचा जो नंबर आहे, दिस इज डिवीजन, ये कोशंट है. कोशंट ऊपर वाला कोशंट है, और रिमाइंडर जो रहता है रिमाइंडर, हाँ वो जो रिमाइंडर है वो पॉइंट वाला पार्ट रहता है, अलग रहता है. तो मुझे बताओ अगर यहाँ पे मैं 100 को 30 से डिवाइड किया तो रिमाइंडर कितना रहेगा, 100 को 30 से डिवाइड किया तो रिमाइंडर कितना है, रिमाइंडर 30 भी हाँ डिवाइड नहीं, 0 पॉइंट मत करो. म्हणून एक्सेल साठी एक चांगलं मॅथ्स पण असायला लागतं, नुसतं एक्सेल आलं म्हणजे झालं नाही. बघा तुम्ही काय करता, 100 आहे, याला तुम्हाला 30 न डिवाइड करायचं आहे, बरोबर. तर 30 एके 30, 30 त्रिक 90, राहिले किती, मग 10 रिमाइंडर आहे ना, आणि हे क्वोशंट आहे 3. ठीक आहे. अरे डिव्हिजन म्हणजे काय असते सांगा, काय डिव्हिजन म्हणजे काय तुमच्या मते, काय असते डिव्हिजन म्हणजे, हो पण त्याचा अर्थ काय, भागाकाराचा अर्थ काय, भागाचे पंजे.
समान वाटणी. हा जो नंबर वरचा जो नंबर आहे त्याचे 30-30 प्रमाणे भाग करायचे. पार्ट करायचे 30-30. म्हणजे समजा हे 100 असेल, असे एक हा 100 आहे पेन, तर याचा मला एक पार्ट 30चा करायचा, दुसरा 30चा करायचा, तिसरा 30चा करायचा. मग आता हे तुमचे समान व्यवस्थित पार्ट झाले आणि हा पूर्ण पार्ट होऊ शकत नाही, कारण त्याच्यात नंबर नाही आहे, राईट? मग नंबर नाही म्हणजे हे शिल्लक राहतं, म्हणून याला आपण रिमाइंडर असं म्हणतो. जरूरी है, एक्सेल में ये सब सीखना क्यों जरूरी है? हाउ टू अप्लाई फॉर्मूला इससे कर समझ में आता है, अदरवाइज यू विल जस्ट अंडरस्टैंड व्हाट दिस इज फॉर्मूला, हाउ टू अप्लाई, वेयर टू अप्लाई, यू वोंट गेट. आता है तो बताओ. क्या बताऊं? आप पूछो, मैं बताती हूँ. चलो, मग आता हे समजलं काय असतं भागाकार. आता समजा तुम्हाला हा करायचा आहे भागाकार किंवा डिव्हिजन करायचे असेल, तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला, फर्स्ट सेल डिवायडेड बाय अदर सेल. सेम थिंग कॅन बी अचीव्ड बाय दिस विच फंक्शन, क्वोशंट फंक्शन ओवर हियर. यहाँ पे क्वोशंट फंक्शन है, दिस वन is equal to quotient cu and quotient. Select the function. Now इसको मुझे बताओ कि how many arguments are there, number of arguments to this function. 2. आणि हे दोन्हीच्या दोन्ही आर्ग्युमेंट कंपल्सरी आहेत. आर्ग्युमेंट कंपल्सरी कसं ओळखायचं, तर ते असे जर लिहिलेले असतील आणि त्याच्या समजा तिथं ब्रॅकेट नसेल, दुसरी स्क्वेअर ब्रॅकेट असते, स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट जर असेल तर ते ऑप्शनल आर्ग्युमेंट असतं, यू नीड नॉट टू टेक इट. पण जर आर्ग्युमेंट अशी असतील, त्याच्या बाजूला जर स्क्वेअर ब्रॅकेट नसेल, हे ब्रॅकेट आहे ना, ही अशी ही ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट नाही आहे, तर जर ब्रॅकेट नसेल तर ते मॅन्डेटरी, कंपल्सरी और मॅन्डेटरी आर्ग्युमेंट असतं, अदरवाइज इट इज कंपल्सरी. आता इथं हां राईट, हां येस येस, इथं तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे काय? न्यूमरेटर ऊपर का नंबर, 100 था, 100 ऊपर का, कॉमा डिनोमिनेटर नीचे क्या था, 30 था, तो मैं 30. अब ये एक्चुअली नंबर में हाथ से डाल रहा हूँ, ऐसे करना नहीं है. सिलेक्ट नंबर जहाँ पे होते हैं ना, ये ऐसे 130 इससे सिलेक्ट करना है. ये अभी फॉर टाइम बिंग आई एम राइटिंग. देखिए कितना आ गया, 3. तो यहाँ पे फिर से आई एम डूइंग इट अगेन. क्वेश्चन, सॉरी, थैंक यू. क्वेश्चन फंक्शन है, इसके लिए मुझे ये नंबर चाहिए, 100 डिवाइडेड बाय, लिखो डिवाइडेड बाय, कॉमा करना है, फंक्शन है ये कॉमा, ये कॉमा है और दूसरा नंबर ये. इस फंक्शन को सिर्फ 2 ही नंबर देने हैं, इसको ऐसे रेंज नहीं देनी है. तुम्हें रेंज दिला कि नहीं देने, कम नहीं देना है रेंज. रेंज दिया तो वो वर्क ही नहीं होगा. दो ही कंपल्सरी आर्ग्यूमेंट है, उसको ऐसे ही देना पड़ता है. देखो ये आपका आ गया आंसर, गॉट इट. अभी नेक्स्ट फंक्शन अपना है मॉड. लेकिन इसको यूज कैसे करेंगे पहले बताओ, क्वेश्चन को कैसे यूज करेंगे. यहाँ पे ये जो अपना टेबल है, यहाँ पे कैसे यूज करेंगे, यूज करेंगे. हाँ उसको यूज करना है ना कभी आपको ये डिवीजन यूज करना पड़ेगा, क्वेश्चन फंक्शन. तो आपको ये टेबल दिया है, आपको बोला गया है कि अभी नाउ यू यूज इट. इससे क्या पता चलेगा, इफ यू डिवाइड. अच्छा ठीक है, देखो जैसे ये टोटल 1920 है, ठीक है. इसका इतने में भाग करना है, ओप्पो वीवो रेडमी, इतना ये है 1920 जो है, इसको डिवाइडेड बाय 1 2 3 4 5 6 7 8, डिवाइड बाय 8 करेंगे, नंबर आपको आ जाएगा. ठीक है, चलो मैं भी यहाँ पे डिवाइड कर रहा हूँ. यहाँ पे इज इक्वल टू, यहाँ पे क्वोशंट फंक्शन ले रहा हूँ, क्वोशंट. ओके, आई एम टेकिंग दिस टोटल राइट हियर, टोटल लिया, इसको मैं डिवाइड करने वाला हूँ टोटल को, एंड कॉमा डिनोमिनेटर. अभी डिनोमिनेटर को मैं क्या करूँगा, ये कितने फ़ोन्स है, 1 2 3 4 5 6 7 8 फ़ोन है ना. आई एम डायरेक्टली राइटिंग अ नंबर 8, यहाँ पे नंबर डाल दूंगा. फिर ये अभी 9 दे रहा है आंसर. आंसर इसका मतलब क्या है, 9 आंसर का मतलब, 9 इसलिए क्योंकि आपने 72 का दिया है ना, नॉट टोटल. 9 आ गया है, ओके, लेकिन इसका मतलब क्या है, व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस 9. ये क्वोशंट है. चलो रुको, अभी इम्प्लीमेंटेशन पे आ जाते हैं. ये 72 का मीनिंग क्या है, व्हाट इज 72, टोटल ऑफ सेल्समैन 1. इसी तरह से ये 9 क्या है, टोटल ऑफ मतलब सेल्समैन 1 का हाँ, टोटल. हाँ, 9 टाइप्स ऑफ मोबाइल्स.
ये कितने मोबाइल उसने बेचे हैं, 9 टाइप्स ऑफ मोबाइल उसने बेचे, यहाँ पे समझ में आएगा। इसी इसको बोलते हैं इम्प्लीमेंटेशन ऑफ फॉर्मूलाज। हाँ, टाइप्स, कितने टाइप के मोबाइल उसने बेचे हैं ये आपको फाइंड आउट करना है। अभी ये तो डेटा बहुत स्मॉल है, व्हेन यू गो टू कंपनी ना वो पूरे कॉलम्स 1000 रहते हैं कॉलम्स, तो आपको अभी काउंट करना है, तो आप क्या करोगे, अभी यहाँ पे डिवीजन यूज करना है, आपको समझ में आना चाहिए कि ये डिवीजन से आएगा टोटल को। अगर ये पूरे नंबर से मैंने डिवाइड कर दिया तो आई विल गेट टाइप ऑफ मोबाईल मोबाईल फोन्स। लेकिन यहाँ किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8। ओके, यहाँ पे कुछ तो गड़बड़ हो रहा है फिर। 8 है ना, डिवाइडेड बाय 9 कर दिया मैंने। ठीक है, थोड़ा गड़बड़ है कुछ, मैं देख देता हूँ, फिर भी सही आहे. पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की हे असं करायला येता आलं पाहिजे. डिव्हिजन कुठं वापरायची, बऱ्याच वेळा डिव्हिजन वापरावी लागते. त्याच्यानंतर अजून एक फंक्शन तुम्हाला सांगायचं. आता इथे काय केलं आपण, 1 2 3 4 5 6 7 8 8 मैन्युअली काउंट किया हमने, लेकिन ऐसे तो काउंट कर सकते हैं ना, यहाँ पे बहुत सारे 1000 कॉलम्स है तो कैसे करोगे। तो उसके लिए एक फंक्शन रहता है काउंट, फंक्शन का नाम ही है काउंट। देखो ये काउंट फंक्शन का नाम है। तो ये क्या करेगा, जितने सेल्स ऐसे आप सिलेक्ट करोगे, अगर किसी सेल में नंबर्स है, ओनली नंबर्स, इट विल काउंट दैट सेल्स, नंबर ऑफ सेल्स काउंट करेगा। डेटा है। हाँ देखो, एक इज इक्वल टू काउंट फंक्शन है, COUNT काउंट। और जहां जहां भी आपको ऐसे दिखता है ना, देखो वैल्यू 1 दिख रहा है, उसके बाद ये स्क्वायर ब्रैकेट दिख रही है, स्क्वायर ब्रैकेट। व्हाट इज स्क्वायर ब्रैकेट, ऑप्शनल। इट इज ऑप्शनल आर्गुमेंट, आपको देने की जरूरत नहीं है। और ये 3 डॉट्स क्या करता है, इन्फिनिटी। हाँ बहुत सारे आर्ग्यूमेंट दे सकते हो, जहाँ पे आपको 3 डॉट्स दिखते हैं ना, वहाँ पे आप रेंज दे सकते हो, समज लो। 3 डॉट्स दिखे तो रेंज दे दो. तर मी इथून इथंपर्यंत ऑप्पो टू रिअलमीची सगळी रेंज सिलेक्ट केली, कंप्लीट केलं याला आणि एंटर करूया. इथे काय आलं, 8. आपल्याला जे स्वतःहून काउंट केलं होतं 8 आलं. आता हे हे काउंट कसं इथं वापरायचं बघा, इज इक्वल टू, पहिल्यांदा काय इथं करायचं आपल्याला, डिवीजन करायची है। डिवीजन करने के लिए मैं ले रहा हूँ फंक्शन क्वेश्चन। कोशेंट। तो ये कोशेंट फंक्शन ले लिया यहाँ पे, कोशेंट। नाउ न्यूमरेटर कौन सा है हमारा, ये 72 न्यूमरेटर है, हाँ। कॉमा, अभी डिनोमिनेटर क्या है, 8 है। तो 8 यहाँ तो हमने काउंट कर दिया, लेकिन मैं डायरेक्ट यहाँ पे ले सकता हूँ, फंक्शन काउंट यहाँ पे ले लो, काउंट फंक्शन लेना है और इनको सिलेक्ट कर दो, बस। ये काउंट फंक्शन यहाँ पे नंबर 8 ऑटोमेटिकली देगा आपको। तब ये फंक्शन कोशेंट फंक्शन को, अभी न्यूमरेटर है 72 और डिनोमिनेटर क्या होगा, काउंट फंक्शन जो नंबर देने वाला है आफ्टर काउंटिंग। तो सर जितने सिलेक्ट करेंगे उतने का ही बताएगा ये। हाँ, जितने सिलेक्ट करोगे उतने का आ जाएगा वो। ये देखो सेम नंबर आ गया. म्हणजे याच्याहून दोन गोष्टी कळतात इथे, तुम्ही एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन यूज करू शकता ॲज अ आर्ग्युमेंट. दिस इज फर्स्ट आर्ग्युमेंट. द फर्स्ट आर्ग्युमेंट इज डायरेक्टली यू आर यूजिंग दिस नंबर, एंड सेकंड एज अ सेकंड आर्ग्यूमेंट डिनोमिनेटर यू आर यूजिंग काउंट फंक्शन। फिर वो काउंट फंक्शन पहले कैलकुलेट हो जाता है, उससे एक नंबर आ जाता है, वही नंबर आपको यहाँ पे यूज होने वाला है एज अ डिनोमिनेटर. सगळ्यांना समजतंय का, काय जाते बाष्पीभवन डोक्याच्या वरून, आउट ऑफ डोका है जी. चला आता हे झालं आपलं डिव्हिजन फंक्शन. डिव्हिजन फारच कमी वेळा वापरावे लागते. नाउ वी हॅव वन मोर फंक्शन कॉल्ड मॉड. याला म्हणतात मॉन्ड, म्हणजे सिद्धार्थ किती मॉन्ड आहे, हसू नको म्हटलं तरी हसतो. तसं तरी आता त्याने कमी केले. व्हेरी गुड, हा, कीप इट अप. आता मॉड फंक्शन म्हणजे काय, इट रिमाइंडर काढतं, रिमाइंडर. बघा आता इथं आपण काय केलं होतं, हे 100ला 30ने डिवाइड केलं, आपला हा आहे डिव्हिजन, आणि 10 रिमाइंडर होती, राईट, 10 राहतात बॅक, कारण त्याचे मॉड्युलस इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये बाकी म्हणतात त्याला, बाकी. भागाकार केल्यानंतर जी बाकी राहते त्याला मॉड्युलस किंवा रिमाइंडर असं म्हटलं जातं. मग बऱ्याच वेळा आपल्याला अशी मॉड्युलस काढावी लागते. अशा वेळी मॉड्युलस काढण्यासाठी इज इक्वल टू MOD मॉड फंक्शन, अँड देन
Now tell me number of arguments here. टू. Two arguments compulsory or optional? कंपल्सरी. Both are compulsory. पहिला आहे नंबर, जो नंबर मी 100 दिला, कॉमा दूसरा नंबर आहे डिविजर विच इज 30. नाउ टेल मी द आंसर. व्हाट विल बी द आंसर? 10 इज द आंसर. सॉरी सॉरी रिमाइंडर चाहिए सॉरी, क्वेश्चन बोल दिया मैंने. ऐसे. तो रिमाइंडर कब निकालते हैं? क्यों रिमाइंडर चाहिए? देखो मैं यहाँ पे कोई नंबर ले रहा हूँ, ये 2 3 या 23 44, कुछ ऐसे रैंडम नंबर लिख दिया मैंने. नाउ टेल मी, इसमें से कौन सा नंबर ऑड है और इवन है? नंबर ऑड और इवन आपको फाइंड आउट करना है. 44 इवन है. 44 इवन है, 58 इवन है. 23 ऑड है और 69 ऑड. क्यों? क्योंकि पीछे 3 आता है. 1 3 5 7 आर ऑड, 2 4 6 8 आर इवन. करेक्ट. एज ए ह्यूमन बीइंग आपको ये पता है कि ये 3 वगैरह आ गया, तो कंप्यूटर को कैसे बताएंगे? इसको कैसे बताओगे कि ये 23? अरे मॉड यूज करना है, लेकिन कैसे यूज करना है पता है ना? पहले आपको पता होना चाहिए यहाँ पे ऑड और इवन नंबर क्या होते हैं. ऑड नंबर, इवन नंबर क्या होता है? जिसको आप अगर 2 से डिवाइड किया और रिमाइंडर 0 आता है तो वो होता है ऑड. अरे इवन. इवन. तो ये कॉन्सेप्ट यहाँ पे यूज करना पड़ेगा. इज इक्वल टू मॉड फंक्शन में ये नंबर पहले दे दो. इस नंबर को अगर 2 ने डिवाइड कर दिया और इसका रिमाइंडर अगर 0 आया तो वो क्या है? इवन है. और 0 नहीं आता है तो वो है ऑड. तो यहाँ पे देखो मैं अभी ट्रैक कर रहा हूँ इसको, तो जहाँ जहाँ पे भी 0 आ रहा है दे आर इवन नंबर्स. इसीलिए कॉन्सेप्ट पता होना जरूरी है. समझ में आ रही हो? अभी सिर्फ फंक्शन मालूम होने से कुछ नहीं होता. एक्सेल या कहीं भी अभी डेटा साइंस, डेटा एनालिटिक्स में जाओ आप, आपको कॉन्सेप्ट अच्छी तरह से पता होनी चाहिए, देन यू कैन इम्प्लीमेंट इट. चलो, तो मॉड फंक्शन समझ में आ गया कैसे यूज करना है? येते का रे ऑनलाईन? हां, असं यस सर म्हटलं की झालं. येते का नाही मला माहित नाही. यस सर नो सर करत बसायचं नाही कधी. आयुष्यात घोळ होतो यस सर करायला लागले की. चला, मॉड फंक्शन लक्षात आलं. आता पुढचं आहे फंक्शन पॉवर. पॉवर म्हणजे कोण? पवार साहेब. त्यांच्याकडे पॉवर पण आहे. हा, काय करतं पॉवर? मल्टीप्लाइज द सेम नंबर मेनी, मतलब जो पावर होता है उसकी बार मल्टीप्लाई करो. मतलब वो एक्सपोनेंट निकालता है. a number is raised to other number. For example, you can calculate square, cube in this way. For अगर आपको ये ओके, तर समजा एखादा नंबर आहे 2 raised to 2. आन्सर काय असणार आहे? 4. नाव 25 raised to 2. 625. 625, राइट. अभी 50 raised to 2. 100. 100 कर दिया ना. 50 मल्टीप्लाइड बाय 50 होता है वो, Oh, नॉट sorry. मल्टीप्लाइड बाय 2. Sorry. Sorry. 2000. 2500. नाउ 52 का स्क्वायर बताओ. 52 का स्क्वायर नहीं आता. मैंने बताया था लास्ट टाइम हाउ टू कैलकुलेट दिस वन. वो आकारता अलग आहे. हे 52 चा स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअर 1024. 3 सेकंड. 1024. हे किती आहे? 2500 आहे ना. मैंने तुक्का मारा. 52 चा स्क्वेअर काढायचा आहे. काय करायचं सांग, तुम्हाला सांगितलेलं होतं पहिल्यांदा. 50 बघा, हे 50 आहे. 50च्या खाली किंवा 50च्या असे वर. आता 50च्या किती पुढं आहे? हे 52 ड्रीमे 2. अरे हाँ, 2 आहे ना. याद आ गया. मग या 2चा स्क्वेअर करा. 4. 4. आणि 25 मध्ये हे 2 ऍड करा. 25 अधिक 2 27. झाला तुमचं. हे आन्सर इज 2704. इट टेक्स ओनली 3 सेकंड्स टू कैलकुलेट. आपको अभी मिस करना पड़ेगा मुझे क्लास में. हे ऍक्च्युली हे 50 जे आहे ना, या त्याचा हाफ करायचं
आणि तो हाफ नंबर फक्त हे 50 साठी वर्क होतो. 50च्या आसपासचे नंबर जे आहेत त्याच्यासाठी. इतना कॉन्फिडेंस से बोल दिया 1024. देखो 48 का निकाल देते हैं अभी 40. चलो 48 का स्क्वायर निकाल दो. पहले पहले क्या करना है, पहले वो करना है क्या, तो माऊस आणणार आहे. पहिल्यांदा जो नंबर आहे तो 50 पासून पुढे आहे की मागे आहे, किती मागे आहे, 2 ने मागे आहे. मग हा जो 2 आहे तो आधी काढायचं, हे आधी काढायचं, त्याचं डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा 04. आता 25 नंबर डोक्यात घ्यायचा. आता हे मागं आहे ना 25 मधून वजा करायचं 23. दिस इज युअर आन्सर. यू कॅन चेक. नहीं सर, भरोसा है ओके चलो अब आप मुझे 41 का निकाल के दे दो. 41 3 सेकेंड्स में कैलकुलेट करना है. फाइंड आउट द डिफरेंस, देन स्क्वेयर इट अप एंड जस्ट 9 चा स्क्वेअर 81 मॅम राईट. हां 25 minus 9. Very good. So this is our square of 41. It's very easy. Easiest. Maths is very easy. ओके हे लक्षात आलं आता. मग मला आता एवढं जर कळलंच असेल तुम्हाला तर मला 62 चा स्क्वेअर काढून दाखवा. व्हेरी इझी, व्हेरी इझी. डोकं जरासं लावायचं, मेंदूला ताकद द्यायची थोडीशी. करेक्ट. हां चिराग इज गोइंग राईट. नहीं कर ले कोई, मुझसे नहीं होगा. ऑनलाईन वाले तुम्ही पण करायचं रे, भूतासारखे बसू नका नुसते आ करून. काय काय 3844 एक कोणतरी काढलं. हां तुझं सांग चिराग. कर प्लस कर. हां 37 येणार का. ओके ठीक आहे. चल नाही बघूया की आता इथं म्हणजे तुम्ही केले, करेक्ट केले. चला बघा पहिल्यांदा काय आहे आपल्याकडं 62 आहे राईट. हे 62 डिफरन्स किती येणार आहे 50 पासूनचा 12. मग ह्या 12चा स्क्वेअर 144. ओके आता 25 मध्ये 12 ऍड करायचे आहेत. किती येतं आन्सर 37. तर काय करायचं आहे 37 लिहित असताना हे 3 इथे येईल आणि 7 इथे येणार आहे. ॲक्च्युली कसं आहे याचा जो मल्टिप्लिकेशन किंवा आपला जो डिफरन्स आहे त्याचा जो स्क्वेअर येतो त्याचे फक्त 2च डिजिट काउंट करायचे असतात. त्याच्यामुळे मी असं इथे ठेवलं. त्यामुळे 4 4 8 अँड 3 हे करेक्ट आन्सर आहे. हां हे हा ॲड करायचा फक्त. हे 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 कसं हे कधी कळेल तुम्हाला मल्टिप्लिकेशन कशी करायची हे कळलं तर हे लगेच कळतं. सर आपको मैथ्स का एक क्लास लेना पड़ेगा, हमको ऐसे समझ में नहीं आएगा कुछ भी. चलो आई डू एवरीथिंग. क्या सिखा तो नहीं वो बोलो. ऑलराउंडर है सर. चलो तर हेच काम हे पॉवर फंक्शन करतं. पॉवर फंक्शनसाठी आपल्याला काय लागेल, एखादा नंबर लागेल आणि त्याची पॉवर लागेल. एखादा नंबर लागेल टू त्याची पॉवर लागेल. 2 आर्ग्युमेंट लागतात. मग त्याच्यासाठी पॉवर फंक्शन इज इक्वल टू पॉवर नंबर. पहिले नंबर द्या कॉमा त्याला द्यायचं आहे पॉवर. याला रेंज द्यायची नाही कारण तिथं 3 डॉट्स नाही आहेत. की त्याची पॉवर आली 25 ची पॉवर म्हणजे 25 चा 5 वेळा गुणाकार आहे हा. इज इक्वल टू यहाँ पे ले लेता हूँ अभी. इज इक्वल टू पावर फंक्शन 2 is the number divided by not divided by comma 2 raised to 10. 1024 इजी तो है सर. 1024 is equal to 1 बाइट 1 किलोबाइट. कैसे. हाँ वन. अच्छा ये आपने ये स्पेसिफिक नहीं एक किया बाइट ना. 8 बाइट को 8 बिट्स रहते हैं. हाँ एक बाइट तो तो तुम आपने ओके 1 KB बोलो 1 MB बोलो लेकिन बाइट्स मत बोलो, बाइट्स बोलो मत बोलो. ओके ये 1024 बाइट्स किया तो 1 KB हो जाएगा. 1024 बिट. बिट नहीं 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 बिट नहीं नहीं ना. नहीं 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 बिट नहीं, बिट बहुत ज़्यादा होते हैं. हाँ
ये आप किलोबाईट बोलो या मेगाबाईट बोलो, दॅट इज फाईन. 1024. चला, मग हे पॉवर कसं यूज करायचं कळालं. ठीक आहे. मग आता हे याच्यात इम्प्लिमेंट कसं करणार पॉवर फंक्शन? हाउ टू इम्प्लिमेंट? छोटा करिए ना सर. बोलो. एक मिनट ले लो. इसका इम्प्लीमेंट कैसे करना है? नहीं कर सकते, नहीं कर छोड़ दो. सकते. हाँ, वो बोल दो नहीं कर सकते, कोई प्रॉब्लम नहीं है. क्योंकि नहीं कर सकते, कैसे करेंगे? नहीं करते छोड़ दो ना, बताओ नहीं कर सकते. यही नॉलेज यही है, इसमें नहीं कर सकते. ये आपको समझ में आ गया ना, बात खत्म है. अगर फिर भी करना ही मुझे तो यहाँ पे 10 घंटे जाएंगे. मग कंपनी नारळ देणार. आप मुझसे पूछ रहे हैं, कर सकते नहीं कर सकते, मैं देख रही थी कर सकते नहीं कर सकते. ठीक है ठीक है. नाही तो यू आर हुशार ऑल द टाइम. नाही. यू आर हुशार इनफ. नाही, I'm not हुशार enough. चला, आता याच्यावर आता समजा परत आपलं काय आहे, नेक्स्ट फंक्शन आहे. व्हॉट इज नेक्स्ट फंक्शन? SQRT. इट इज स्क्वेअर रूट. हे जसं तुम्हाला स्क्वेअर काढून देतं किंवा पॉवर काढून देतं, तसे तुम्हाला स्क्वेअर रूट काढून देईल. स्क्वेअर रूट म्हणजे काय? वर्गमूळ. इज इक्वल टू, त्यानंतर एक नंबर घेऊया आपण 100. बरोबर आहे ना? बरोबर करतोय का मी? SQRT पहिले लगाएगा. हां, मग हे कोण सांगणार? SQRT. झोपायचं नाही लगेच, फंक्शनचं नाव. आता याला एकच नंबर द्यावा लागतो, एकच आर्ग्युमेंट आहे बघा, नंबर. आणि ते कंपल्सरी आहे. एक कोणताही नंबर त्याला द्या. 100 नंबर मी त्याला देतोय आता, आणि याचं स्क्वेअर रूट तुम्हाला कळेल. स्क्वेअर रूट 10. म्हणजे स्क्वेअर रूट फंक्शन तुम्हाला स्क्वेअर रूट काढून देईल. कधी काही वेळेला आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असतं. फॉर एक्झाम्पल राईट हिअर. आता समजा तुम्हाला आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे द्यायचे असतात, त्याच्यात असे प्रश्न असतात. सांगू की नको? आधीच सांगा, नाहीतर मग पुढे जाऊया आपण. ट्राय. ओके, सांगा तर सांगा. तर क्वेश्चन काय असणार आहे? एक झाडं आहेत तुमची, अशी झाडं लावलेली आहेत. यू आर प्लांटिंग ट्रीज. ओके. नाव हिअर टोटल झाडं जी अशी प्लांट केलेली आहेत ती आहेत 144. पूर्ण एका शेतामध्ये, एका स्क्वेअरमध्ये 144 झाडं प्लांट केलेली आहेत. तुम्हाला प्रश्न असा आहे की मग एका रो मध्ये आणि एका कॉलम मध्ये किती झाडं असतील? टेल मी द नंबर ऑफ what plants planted in one column and one row. कसं केलं? याचं स्क्वेअर रूट काढलेलं आहे, कारण हे जे 144 आलेलं असतं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. मग समजा 144 सांगितलं तर ह्याचं काय, सरळ स्क्वेअर रूट काढा. जो आन्सर असतो तो तुमचा आन्सर असतो. म्हणजे असे जे प्रश्न असतात ना, त्यांना तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसावं लागत नाही. एकदा तुम्हाला कळलं ना हे काय आहे, 1 सेकंडमध्ये आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे टाइम मॅनेजमेंट असं करायचं असतं. मग हे कॉन्सेप्ट माहीत असले तर कळेल ना, नाहीतर कसं कळणार? हा, तो 51तून एक हत्ती गेला, किती राहिले? हा, 51तून एक हत्ती गेला, किती राहिले? एका वनातून एक हत्ती गेला, किती राहिले? हा, आणि इट्स नाही, बरोबर आहे, नाही करेक्ट आहे त्याचं पण आहे. पण हे कशासाठी आहे की तुमचं खरोखर लक्ष आहे की नाही, टीचर शिकवत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की नाही, नक्की काय सांगतो ते क्लिअर ऐकावं लागतं. इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करताय की नाही. अजून एक सांगू? एक आजी वनात जाते, तिच्याकडे एक भाकरी असते. आजी अर्धी भाकरी खाते, दुसरी अर्धी भाकरी कोण खातं? मग तुला कळेल. एक आजी वनात जाते, त्याच्याकडे एक भाकरी असते, आजी अर्धी भाकरी खाते, मग अर्धी भाकरी कोण खातं? येस, करेक्ट आन्सर. इकडे ऑनलाईन करेक्ट आन्सर सांगितले कोणीतरी. तुम्ही आता सांगा मला. एक दादी होते, हाँ, जंगल में जाते हैं, हाँ, और वो आधी भाकरी खाते हाँ, हैं. तो आधी किसने खाई? हाँ. वापस आके खाई. ऐकायचं म्हणतोय ना मी. हाँ. एक आजी व नाथ जाते.
नात रे, नात मतलब पोती, एक आजी व मुश्किल तो मैं कुछ समझ रही हूँ, ऊपर से इतनी चला आता शेवटचं शेवटचं, आता हे मात्र केअर, आता मी अजिबात आन्सर सांगणार नाही, तुम्ही केअरफुली ऐकायचं. हाँ पर हिंदी में बोलो। हिंदी में नहीं, वो मराठी में वो है तो ऐसा तो आप समझ लो. सगळे तुम्ही पण ऐका रे. एक माणूस असतो, त्याला खूप भूक लागलेली असते, त्याला एक हॉटेल दिसतं, त्या हॉटेलमध्ये कोणतीही वस्तू घ्या 10 रुपये. मग तो फार विचार करतो आणि शेवटी एक वडापाव खातो, बिल 30 रुपये होतं. कसं काय? तुम्ही पण सॉल्व करा. हां बरं, मग तुम्ही वडापावचे आता 10-10 रुपये वेगळे देताय का बाहेर खाल्ल्यावर? परत एकदा सांगू का? आता मात्र केअरफुली ऐकायचं, परत मी रिपीट करणार नाही. हां हळू सांगतो, ठीक आहे? असं सांगू का? हळू रे तू बाबा, तू हळू थांब. तिकडे मीटिंग चालू आहे. हा आता ऐका रे. एक माणूस असतो, त्याला फार भूक लागलेली असते, त्याला एक हॉटेल दिसतं, त्या हॉटेलमध्ये कोणतीही वस्तू घ्या 10 रुपये किंमत असते. तो फार विचार करतो आणि शेवटी एक वडापाव खातो, बिल होतं 30 रुपये. कसं काय? हम्म. एकच वडापाव खातो तुम्ही सांगितलं, मी 3 कुठं सांगितले? अरे अरे पण मी त्याच्यात सांगणार ना, असं कसं? ते हिडन काही नसतं, हे क्लिअर कट असतं सगळं याच्यात. हो हो हा, एकच खातो वडापाव, एकच खातो. जीएसटी म्हणजे काय? जी सापडेल ती. हो ना. काय काय हे आहे का ऑनलाईन? कोणाला येते का? मगाशी कोणी आन्सर दिलं मला वाटतं, साक्षीनं. हो ना साक्षी का स्नेहा? काय एकच माणूस असतो सांगितलं तुम्हाला, 3 कुठून आले? हम्म. एकच माणूस असतो, 3 मी म्हटलेलंच नाहीये. मेंदू, अरे तुम्ही ऐकतच नाही क्लिअर, काय करायचं? उद्या सांगतो तुम्हाला याचा आन्सर. एक माणूस असतो, तो त्याला भूक लागलेली असते, तो हॉटेलमध्ये जातो, तिथे कोणतीही वस्तू खाल्ली की 10 रुपये किंमत असते. तो फार विचार करतो आणि शेव, टी, एक वडापाव. शेव, टी, एक वडापाव. काय तुम्ही ऐकत नाही यार. हा किती वेळा शेवटीवर फोकस करत होता, मला वाटलं कळेल. शेव, टी, वडापाव झाले की 3 वस्तू. ते तुम्ही तुम्ही हे करायला पाहिजे, ह्याला मल्टीलिंग्वल असलं की असंच होतं ना, मेंदू तुमचा कसा डेव्हलप होणार? अरे पण ते त्या वाक्यात आहे का? डिस्क्रिप्शन मध्ये असायला पाहिजे. असं हिडन मिनिंग काहीही काढू शकतो मग. हा